लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई. मुलींना झोपायला चला. आई गोष्ट सांग ना, नाहीतर आम्ही छोट्या आईकडे जातो. ए हो आई, गोष्ट सांग ना प्लीज. अरे बाळांनो, तुम्हाला किती वेळ समजावून झालं, का समजत नाहीये तुम्हाला? हे बघा, यापुढे तुम्हाला कितीही वाटलं ना तरी तुम्ही तुमच्या छोट्या आईकडे नाही जाऊ शकत आणि तीही इथे नाही येऊ शकत, कळलं? आणि जर आम्ही गेलो तर तुमची आजी आहे ना, ती तुमच्यावर खूप रागवेल. आई आजी आमच्यावर कधीच रागवत नाही. आई आम्ही निघतो. एक मिनिट. रोज रोज रात्री गोष्ट ऐकायची काही एक गरज नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? चला झोपा. तुला शाळेत जायचंय की नाही? चला. आई प्लीज जाऊन दे ना. चला झोपायला चला. आई आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं कधी होणार? लवकरच. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे, कळलं का? काही दिवसांचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर हा प्रश्न मला कायमचा संपवायचा आहे. अरे तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे ना, मग त्याच्यासाठी छोट्या आईकडे जाण्याची काय गरज आहे? तुमच्या आईला पण खूप गोष्टी येतात ना. चला चला चला, आई गोष्ट सांगणार. चला बसा 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 बसा. कुठली गोष्ट ऐकायची तेवढं फक्त सांगायचं. जंगलाची हवी आहे, प्राण्यांची हवी आहे की सुपरमॅन, स्पायडरमॅन, सगळ्या गोष्टी येतात तुमच्या आईला. आई आम्हाला गोष्ट सांगेल, पण छोटी आई आम्हाला खूप मिस करत असेल. कॉईल कुठे गेली? मीरा, काय ग, काय झालं? झोप येत नाहीये? आई मी मुलांना खूप मिस करते. या घरात आल्यापासून पहिल्यांदा ते माझ्याकडून गोष्ट ऐकून घेणार नाहीत, माझ्यासोबत मस्ती करणार नाहीत, छोटी आई म्हणून मला बिलगणार नाहीत. पुढच्या सुखाचा विचार करून आपण वाटणीचा निर्णय तर घेतला, पण माझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांना मला गमवावं लागेल याचा विचारच कधी मनात आला नव्हता. आपल्या घरातली मुलं त्यांच्या आयांपेक्षा तुला जास्त बिलगतात हे माहितीये मला. त्यामुळे आता तुला काय वाटतं याचा मी विचार करू शकते मीरा. पण ही झाली एक बाजू. तूच त्या मुलांचा नेहमी सांभाळ करत आल्यामुळे मुलं कशी सांभाळायची असतात हे त्यांच्या पालकांना माहितीच नाहीये. या निमित्ताने तेही आपल्या समोर येईल. आई पण तोपर्यंत मी फार विचार करू नकोस, झोप आता. गुड नाईट. ही गौरवची गाडी आहे ना? उद्या देऊन टाक परत त्याला. मम्मा उठ ना ग, सांग ना मला गोष्ट. गौरव गप्प झोप ना. हे बघ, जर तू मला गोष्ट सांगितली नाहीस ना तर मी छोट्या आईकडे जाणार. रूम मधून बाहेर पडलास की उद्या खेळायला सोडणार नाही. या संडेचा पिझ्झा पण कॅन्सल करेन. मग सांग ना गोष्ट. गौरव ठीक आहे, ऐक. एक होता राजा, एक होती राणी. राणीला आली झोप, झोपली आता, संपली कहाणी. काय आहे मम्मा? अरे ते काम राहू दे ना, त्याला एखादी गोष्ट सांग. मला झोपायचंय. अगं प्लीज. ठीक आहे, गोष्ट सांगतो तुला. कुठली सांगू गोष्ट? सांग. बटरफ्लायची सांगू का? हो. बटरफ्लायची गोष्ट. या
सांगतो. 8 पाट नगर होतं. त्यात होता एक बटरफ्लाय. तो लागला उडायला. उडायला लागला. उडायला लागला. पुढे काय झालं? तेच सांगतोय रे, उडायला लागलाय ना तो. आत्ता उडायला लागलाय ना. थांब ना जरा. तो लागला उडायला. उडत होता. उडत होता. डोंगर, दर्या. बटरफ्लाय दमला. दमला बटरफ्लाय. झोप झोप झोप. हा? झोपा. बटरफ्लाय जाता झोप. बटरफ्लाय म्हणे बटरफ्लाय. बाबा गोष्ट येत नाही ना, मग येत नाही गोष्ट असं सांगायचं ना. फटके देतो तुला. झोप झोप. एवढ्या रात्री बटरफ्लायच्या गोष्टी ऐकतोय तू. तू मगाचपासून बोलतेस गोष्ट सांगणार गोष्ट सांगणार. मग सांग ना गोष्ट. हा, चिवताईची गोष्ट सांग. नको नको, स्पायडरमॅनची गोष्ट. चिवताई, स्पायडरमॅन सांग नाही, सांग ना. हा सांगते मी. म्हणजे ना मला ती काय हा चिवताईची पण गोष्ट येते आणि स्पायडर ताईची पण गोष्ट येते. पण मला आता जरा अहो मदत करा ना. आई, तू मगाचपासून सांगतेस की आता गोष्ट सांगणार, आता गोष्ट सांगणार. मग सांग ना आता गोष्ट. हा बरं मी सांगते. हा स्पायडर ताई, परमेश्वरा, ही मीरा कशी या मुलांना गोष्ट सांगत असेल देव जाणे. मला काही आठवतच नाहीये. अभिलाषा, तू गोष्ट सांग ना त्यांना. त्या बघ कशी वाट बघतायत तुझी. नाही काय माहितीये का, अहो मी काय म्हणत होते, मी मुलींनो, मी गाणं गाऊ का तुमच्यासाठी? हा म्हणजे गोष्ट तुम्ही रोजच ऐकता नाही का, मी गाणं गाते, चालेल का? गाणं गायलं तरी चालेल, पण छोट्या आईसारखं छान गा म्हणजे झालं. हा गाणं गाते मी. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या नाही लिंबोणी बरोबर नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाड चाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाड चाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा हे चांगलं नाही वाटत. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडचा अरे झोपल्या वाटत. छान गायली तर अभिलाषा. अहो माझ्या आईने हे पण झोपलेत वाटत. मी पण झोपले. छान गायली तर अभिलाषा. मीरा, किती त्रास करून घ्यायचा आता स्वतःला? मीरा, बस. हे बघ, ज्या गोष्टी बदलणार नाहीये त्यांचा परत परत विचार करण्यात काय अर्थ आहे का? अरे मला सवय झाली मुलांची. म्हणजे ह्या वेळेला मुलं माझ्यासोबत नाहीयेत, माझ्याकडून गोष्ट ऐकून घेत नाहीयेत, असं कधी झालं नव्हतं रे. माझ्या बाबतीत असं काय होईल असा विचारच केला नव्हता कधी. बरोबर आहे, पण वेगळं होण्याचा निर्णय तर तुझाच होता ना. मी असा निर्णय का घेतला होता याबद्दल तुला सांगावंसं खूप वाटतंय, पण माझा नाईलाज आहे.
तुला गोष्ट ऐकवायचीच आहे ना. चल आज तू मला गोष्ट सांग. बघू बरं, मला झोप येते का तुझ्या गोष्टीने? बघू आपण. चला करा सुरुवात. सांग, पटकन सांग, सुरुवात कर. रिद्धी, सिद्धी, इति, गौरव, तुम्ही काय करता इथे? छोटी आई, आम्हाला आतमध्ये येऊन दे ना. छोटी आई, तू आम्हाला गोष्ट सांगितली नाहीस तर आम्हाला झोपच येत नाही. आणि आमच्या आईला तर गोष्टच सांगता येत नाही. माझी मम्मा सांगता सांगता काहीही सांगायला लागते. छोटी आई, प्लीज आम्हाला गोष्ट सांग ना. प्लीज प्लीज प्लीज. तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे ना, मी ऐकवते, पण आजचाच दिवस. हा, चला चला चला. या. कुठली गोष्ट ऐकू बरं? एक म्हातारी आजी होती. ती एका गावामध्ये एकटीच झोपडीत राहायची. एकदा काय झालं, खूप मोठं वादळ आलं आणि ती झोपडी पडली. आता ती एकटी राहणार की नाही? मग ती ऋषी, वहिनी, मीरा, मीही आले. नाही, मला ही गोष्ट ऐकायची आहे. सांग ना. मी ते नाही जमणार. नाही जमणार? का नाही जमणार? अगं, स्वतःच बनवलेले नियम मोडायला जमतात ना, मग गोष्ट सांगायला का नाही जमणार? हा? आधी स्वतः बनवलेले नियम स्वतः पाळायला शिका, नंतर मग दुसऱ्यांना शिकवा. मीरा, कसं आहे ना, तू काय बुद्धिबळातील वजीर नाहीये. कधीही कुठेही कसंही चालायला. हं? चला. काकू, माझ्या मम्माला सांगू नका. छोटी आई, गोष्ट. चल, चला. वहिनी, हा, गोष्ट अर्धवट राहिली ना. म्हणजे ती म्हातारी असते आणि ती एकटी असते. पुढे मग ती पप्पा, अरे, पण तुटली.
सुप्रभात अभिलाषा. हा. सुप्रभात. मनात पाप असलं ना अभिलाषा की निरंजन लागत नाही. काही काय बडबडताय? काही काय बोलताय तुम्ही? बाप्पा आहे समोर. बाप्पा, माझ्या मनात पाप वगैरे नाहीये. हा. मग निरंजन का नाही लागत? काडेपेटी चांगली नाही. ओ अच्छा अच्छा अच्छा. माझी घे ना. तुझ्या कडेपेटीचा प्रॉब्लेम असेल तर माझी घे. मी निरंजन लावायलाच आले होते. घे. हा चालेल. नाही मी. अभिलाषा अभिलाषा मी काय म्हटलं होतं, मनात पाप असेल तर नाही लागत निरंजन. मी लावून दाखव. बघ, माझ्या मनात पाप नव्हतं म्हणून लागलं निरंजन. गणपती बाप्पा मोरया. माझ्याकडे काय बघतेस? देवाकडे बघ आणि हात जोडून चांगली बुद्धी माग. हं? अगं हो, तुझ्या लक्षात आहे ना आपलं चॅलेंज? तुमच्याकडे फक्त 2 आठवडे आहेत. जे काय करायचं ते करा. बाप्पा, माझं काही चुकलं का? हा, खरंच खरंच माझ्या मनात पाप नाहीये. तू यांचं काही ऐकू नकोस. हा, तू नेहमी माझं ऐकतोस ना. मग हे बघ, मी ना तुला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेन. हा, सासूबाईंचं ऐकू नकोस, माझंच ऐकत जा. ऐकशील ना? सासूबाई जाऊ दे. वाटणीचा निर्णय जरी सासूबाईंचा असला तरी ती कल्पना आहे मीराची. दुसऱ्या दिवशी घडलेल्या घडामोडीवरून असं वाटतंय की मीराची ही कल्पना तिलाच महागात पडणार की काय. काय वाटतं, मीरा राहू शकेल आबाळमायेतील सवयींशिवाय? बघूया उद्या काय घडतंय. सासूबाई नमो नमः.